कर्मजं बुद्धियुक्ताः मौली पुढे कर्मजं बुद्धियुक्ताः हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् पदं गच्छन्ति अनामयम्। बुद्धियुक्ताः कर्मजं फलं बुद्धियुक्ताः मनीषिणः कर्मजं फलं त्यक्त्वा जन्मबन्धविनिर्मुक्ताः अनामयं पदं गच्छन्ति। बुद्धियुक्ताः म्हणजे ज्ञानाने युक्त असणारे, बुद्धीने युक्त असणारे, म्हणजे बुद्धीच्या द्वारा ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे असे, आणि मनीषिणाः आणि मनीषी म्हणजे ज्यांनी आपल्या मनाचा इंद्रियादिकांचा निग्रह करण्याला समर्थ आहेत असे। कर्मजं फलं त्यक्त्वा त्या कर्मापासून उत्पन्न झालेल्या संपूर्ण फलाचा त्याग करून जन्मबंध विनिर्मुक्ताः जे जन्मरूपी बंधाला किंवा जन्मस्वरूप असणाऱ्या बंधातून विनिर्मुक्ताः विशेष रीतीने मुक्त झालेले पुरुष अनामयं पदं गच्छन्ति। अनामय म्हणजे निरोगी, निरोगी म्हणजे ज्याच्यामध्ये अज्ञान आणि अज्ञान कार्य यांनी विवर्जित असणाऱ्या अशा अनामय म्हणजे विशुद्ध अशा पदम अशा स्वरूपाला गच्छन्ति प्राप्त होतात। म्हणजे ते जिवंत असेपर्यंत जीवनमुक्तीला म्हणजे हे अनामय पदाला प्राप्त होतात आणि मरणोत्तर विदेह कैवल्याला प्राप्त होतात। आपण चिंतन केलं की आतापर्यंत दुरेन हे वरम कर्म अत्यंत दुरेन बुद्धियोगात दुरेन म्हणजे बुद्धियोगापेक्षा म्हणजे निष्काम कर्मापेक्षा सकाम कर्म हे अत्यंत कनिष्ठ आहे, तुच्छ आहे असं चिंतन। म्हणून बुद्धौ शरणम अन्विच्छ, म्हणून तू बुद्धीला शरण जा। बुद्धीला शरण जा म्हणजे या ठिकाणी अशा अर्थात चिंतन केलं की निष्काम कर्मयोगाला शरण जा, म्हणजे निष्काम कर्माचं तू अनुष्ठान कर। आणि कृपणाः फलहेतवः जे लोक आपण केलेल्या कर्माच्या फलाची इच्छा करतात म्हणजे सकाम कर्माचं अनुष्ठान करतात, तर ते दीनः ते अत्यंत दैन्यवाण्या किंवा दीनवाण्या स्थितीला प्राप्त होतात। कारण त्यांना एक कर्म केलं आणि त्या कर्माचं फल प्राप्त झालं की दुसऱ्या प्रकारच्या कर्मफलाची इच्छा निर्माण होते आणि त्यासाठी ते कर्म करतात आणि त्यामुळं पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा या संसार बंधाला ते प्राप्त होत असतात। यासाठी भगवान सांगतात की जो बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते। या ठिकाणी कर्मापासून कर्म करत असताना पाप किंवा पुण्य उत्पन्न होतं या ठिकाणी, आणि त्या पाप पुण्याचा फलाचा सुखदुःख रूपाने साक्षात्कार करण्यासाठी पुन्हा पुन्हा जीवाला जन्माला यावं लागतं। म्हणजे ह्या कर्मातून पाप आणि पुण्य किंवा धर्माधर्म उत्पन्न होतात आणि त्या धर्माधर्माचं फल सुखदुःख भोगण्यासाठी जीवाला शरीराचा आश्रय केल्याशिवाय ह्या सुखदुःखाचा भोग होत नाही। म्हणजे त्याला अपरिहार्यपणे जन्माला प्राप्त व्हावं लागतं। म्हणून ते म्हणतात की ही जी पुण्यात्मक आणि पापात्मक ही दोन्ही फलांचा त्याग घडला पाहिजे तरच मनुष्याला मोक्ष प्राप्त होईल। म्हणून यासाठी हा बुद्धियुक्त पुरुष, इथं प्रश्न येतो की हा बुद्धियुक्त पुरुष म्हणजे केवळ निष्काम, बुद्धी शब्दाचा अर्थ सरळ ज्ञान असा आहे, म्हणजे बुद्धियुक्त म्हणजे ज्ञानयुक्त पुरुष हा सुकृत दुष्कृते जाहते। आपण परवात चिंतन केलं, जरी कर्माचं कितीही त्याला काय म्हणतो आपण चढून वाढून वर्णन केलं, परंतु हे वर्णन अर्थवादात्मक असं आहे। आतापर्यंत शास्त्राचा असा अकाट्य सिद्धांत आहे का ज्ञाना वाचून मोक्ष होत
नाही. म्हणून या ठिकाणी इथं तर सांगितलं की हा जर निष्काम कर्मयुक्त पुरुष हा सुकृत दुष्कृते उभे जाहाती, पापात्मक किंवा पुण्यात्मक दोन्ही कर्माचा तो त्याग करतो, असं कोणता निष्काम कर्म करणारा पुरुष, असा जर अर्थ केला तर एक कर्माने मोक्ष आहे आणि ज्ञानानेही मोक्ष आहे असा अर्थ होईल. परंतु मोक्ष तर न कर्मणा न प्रजया अशी श्रुती सांगते आणि इथं तर भगवान स्वतः स्वमुखता सांगतात. याचा अर्थ वक्तुर इच्छा तात्पर्य, भगवंताचं तात्पर्य काय आहे, त्या भगवंताचा सांगण्याचा अभिप्राय काय आहे, तर याचा अर्थ एवढंच आहे की हा निष्काम कर्माचा अनुष्ठान केलं तर नेहाभिक्रमनाशोस्ते प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. ह्या निष्काम कर्म योग रूपी धर्माचं थोडंसंही केलेलं अनुष्ठान हे महान अशा जन्ममरण परंपरारूप संसारापासून किंवा संसाराच्या भयापासून त्याला मुक्त करतं, असं भगवान जेव्हा म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ इतकाच आहे की त्याच्यापासून चित्तशुद्धी होते, अंतःकरणात विविदिशा निर्माण होते, श्रीगुरूंची भेट होते, श्रीगुरू तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि त्या पुरुषाला निष्काम कर्माच्या अनुष्ठानापासून ईश्वरार्पण बुद्धीनं ते कर्म जेव्हा तो ईश्वराला समर्पण करतो तेव्हा त्याच्या चित्तातील मल आणि विक्षेप दूर होतात आणि त्यानंतर श्रीगुरूंच्या भेटीनंतर तत्वमसी महावाक्याच्या द्वारा त्याला मी ब्रह्मा आहे असं ज्ञान होतं आणि असं ज्ञान होईपर्यंत ह्या कर्माचा नाश होत नाही. अशा प्रकारचं हे निष्काम कर्माचं एवढं मोठं निश्चित स्वरूपाने महान फल आहे की ते आपल्याला ज्ञानयोगापर्यंत जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा जीवनमुक्तावस्थेपर्यंत घेऊन जातं आणि त्या प्रारब्ध कर्म त्या ज्ञानाचं अशा प्रकारचं सामर्थ्य आहे की त्या ज्ञानामध्ये त्याला पाप पुण्य ह्या दोन्हींनी तो अतीत होतो आणि त्यामध्ये जोपर्यंत त्या ज्ञानाचं फल असं आहे की त्यांनी अनंत जन्मात केलेले जी कर्म असतील त्या कर्मातील जेवढं संचित कर्म असेल ते संचित कर्म दग्ध होऊन जातं. नंतर त्याला मी असंग निर्विकार ब्रह्म आहे असं जे ज्ञान आहे हे ज्ञान त्याला क्रियमान कर्माचा लेप लागू देत नाही, संचित कर्माला दग्ध करून टाकतं आणि प्रारब्ध कर्म जे आहे ते भोगून संपतं आणि अशा रीतीने त्याच्यासाठी हा कर्माचा विचार समाप्त होतो. मनुष्य जन्मामध्ये आपलं मनुष्य शरीरामध्ये त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं, तो त्याचा शेवटचा जन्म असतो. म्हणून म्हणतात आता त्याला उभे सुकृत दुष्कृते ज्या हाती, कोण बुद्धियुक्ता, हा बुद्धियुक्ता म्हणजे या कर्मातून ह्या निष्काम कर्माच्या क्रमयोगाने ज्या पुरुषाने ज्ञान संपादन केलं तो पुरुष ज्ञानसंपन्न होतो. म्हणजे हा बुद्धियुक्त हा जो शब्द आहे तो बुद्धियुक्त शब्द ज्ञानाकडेही लागतो आणि सकाम कर्माकडेही लागतो. देहली दीपन्यायाने उंबरठ्यात ठेवलेला दिवा जसा घराच्या बाहेरही प्रकाश देतो आणि आतमध्येही प्रकाश देतो त्याप्रमाणे हा श्लोक निष्काम कर्मयोगावरही प्रकाश पाडतो आणि तत्वज्ञान किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि तद्वारा मोक्ष असाही प्रकाश पाडतो. मग एकच बुद्धियुक्त हे एकच पद दोन्हींचं प्रकाशन कसं करतं तर त्याचं एकाचा पाठीमागं फक्त परंपरेनं असा अध्याय घ्यावा म्हणजे परंपरेने तो मोक्षाला जातो आणि दुसरा जीव ब्रह्मैक्य ज्ञान बुद्धियोग असा बुद्धियोग शब्दाचा अर्थ घेतला तर तो साक्षात मोक्षाला प्राप्त करून देतो असा याचा अर्थ चिंतन करता येईल. आणि म्हणून इथं अर्जुनाला सांगितलं की हा कर्मयोग अर्थ तरी काय घ्यायचा, सरळ बुद्धियोग अर्थ असताना तर भगवान पुढं असं म्हणतात तस्माद योगाय युज्यस्व, तू योगाला प्रवृत्त हो, कारण योग हा कर्मसु कौशलम असं म्हणतात. कर्माची कुशलता म्हणजे योग आहे. याचा अर्थ हा जो योग आहे हा योग दोन अर्थाने चिंतन करता येतं की योग हा कर्मसु कौशलम, हा जो कर्म करण्यातलं जे कौशल्य कोणतं आहे तर कर्म करण्यातलं कौशल्य हे आहे की कर्तृत्वाचा अभिमान नाही हे कौतुक. नंतर
फलाचा आस्वादाची म्हणजे फलाची इच्छा नाही, ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करायचं आणि ते कर्म मोक्षप्राप्तीपर्यंत म्हणजे मोक्ष प्राप्त होण्यासाठी करायचं. ते चित्तशुद्धीद्वारा ते फलपर्यवसायी होईल असं करणं. आणि हे करण्यामध्ये जी युक्ती आहे तिलाच म्हणतात की योग हा कर्मसु कौशलम. आणि तस्माद योगाय युज्यस्व, म्हणून तू ह्या योगाला प्राप्त हो. तर कोणत्या योगाला? निष्काम कर्म रूप योगालाच प्राप्त हो का बुद्धियोग म्हणजे ज्ञान योगाला प्राप्त हो? तर आत्ता तू तुझ्या प्रतिबंध निवृत्तीसाठी निष्काम कर्मयोगाला प्राप्त हो आणि त्याची फलश्रुती म्हणून शेवटी साक्षात मोक्षाला प्रापक असणारं जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याला तू प्राप्त हो असाही अर्थ करता येईल. आणि भगवान माऊलींनी याच्यावर सांगितलेलं चिंतन आपण पाहिलं का कर्म करायचं असेल तर समत्व चित्ताचे तेची सार जाणं योगाचे. आपल्या चित्ताची समत्व बुद्धी म्हणजे काय? कर्म करीत असताना जे यश अपयश, लाभ अलाभ, सुख दुःख इत्यादी जी द्वंद्व प्राप्त होतील त्या द्वंद्वाने मनाला अंतःकरणाला विचलित होऊ न देता त्या शास्त्राची आज्ञा म्हणून आपलं प्राप्त कर्माचा कोणत्याही शरीरादी किंवा मनाला क्लेश होतात म्हणून त्याचा परित्याग करता कामा नये. ते कर्म ईश्वराने आपल्याला ईश्वराची आज्ञा म्हणून, कारण श्रुती स्मृती ममैवाज्ञा, त्यांनी सांगितलं श्रुती आणि स्मृती भगवान म्हणतात ह्या माझ्या आज्ञा आहे म्हणून त्यांचं उल्लंघन कधीही करायचं नाही. जर उलट त्यांनी सांगितलं, जर माऊलीनं जो गणेश सांगितला सुरुवातीला त्याच्यामध्ये श्रुती आणि स्मृतीचं वर्णन केलं. शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपून निर्दोष मिरवत असे, याच्यातून श्रुतीचं वर्णन केलं. पण स्मृतीला सुद्धा नाही ठेवलं तर स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. या ठिकाणी सांगितलं की स्मृती जी आहे त्या स्मृतीसुद्धा भगवंताच्या असणाऱ्या अवयवाच्या स्थानी, गणेशाच्या असणाऱ्या अवयवाच्या स्थानी आहे. म्हणून श्रुती जशी भगवंताची आज्ञा आहे त्याचप्रमाणे स्मृतीसुद्धा काय आहे? आज्ञा आहे. पुराणंसुद्धा काय? अष्टादश पुराणे तीही मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. ज्या वेळेला आपल्याला खरं वारकरी साहित्याच्या अंगाने आणि तत्त्वज्ञानाच्या अंगाने विचाराच्या अंगाने जेव्हा आपल्याला अनेक प्रकारचा शब्दसंग्रह करून त्या विचाराची मांडणी दुसऱ्यासाठी किंवा आपल्यासाठी शब्दाच्या माध्यमातून करायची, तेव्हा आपल्याजवळ कसं हे शब्द काय त्याला म्हणतो आपण शाब्दिक विश्व जे आहे तर त्या विश्वाचा आपला कोणता स्पर्श झाला पाहिजे वाङ्मयाचा. तो वाङ्मयगणी सांगताना 18 पुराणं पण सांगितले. आणि देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुनती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी नाना प्रमेय पुढं देखा षडदर्शने मणिपती तेच भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरकुतोची फरशू हे सगळं वेदांत तो महारसू मोदकिमरे. याचा अर्थ श्रुतीग्रंथ, स्मृतिग्रंथ, पुराण, काव्य, नाटक आणि षडदर्शन ह्या सगळ्यांचा विचार आपल्यासमोर असला पाहिजे. एवढ्यांचा शब्दसंग्रह हा ह्या मानवी विश्वाला सुखी करण्यासाठी उपयोगाचा पडणार आहे. आणि माऊलींनी त्या सर्वाचं सार सर्वस्व या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या रीतीनं हा विचार सांगत असताना तिथं ते म्हणतात की आपल्याला हे कळून घ्यायचे की आपल्याला समत्व पाहिजे. कारण पुन्हा योगा हा कर्मसुकौशलम जशी व्याख्या आहे तशी दुसरी व्याख्या काय आहे? तर आहे त्याच्या समत्वम योग उच्यते, समत्व योग म्हणतात. आता हा सगळा जो विचार आहे हा विचार ज्ञानोबरायांनी सार सर्वस्वरूपाने सांगितला. समत्व चित्ताचे तेची सार जाणं योगात. योगाचं सार म्हणजे कोणतं आहे? चित्ताचं समत्व. आता चित्ताचं समत्व म्हणजे काय? तर सुखदुःखामध्ये काय? सुखदुःखे समेकृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व योगा कर्मसु कौशलम.
अशा प्रकारचं सांगितलं। तेव्हा हा विचार सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा विचार श्रुती स्मृती पुराणांनी सांगितलेला आहे। जर कोणी केवळ वेदाचं अनुसरण करेल आणि स्मृतीची उपेक्षा करेल किंवा कोणी केवळ स्मृतीची अंगीकार करील आणि श्रुतीचा उपेक्षा करील तर हे सुद्धा मनूला मान्य नाही। मनू म्हणजे आपला जो आद्यवंशज आहे तो मनू म्हणतो की या ठिकाणी श्रुती आणि स्मृती हे दोन्ही ईश्वराच्या आज्ञा आहेत, त्याच्यात जर कोणी श्रुतीची आज्ञा उल्लंघन करील तर तो काय आहे, आंधळा आहे। आणि जो कोणी स्मृतीची तो काय आहे, आंधळा आहे। आणि कोणी स्मृतीची आज्ञा उल्लंघन करील तर तो काना आहे, असं त्यांनी म्हणून सांगितलं। याचा अर्थ आपलं जीवन जगत असताना हे ज्ञानोबरायांना या सर्व अंगांनी परिपूर्ण असं मानवी जीवन की ज्या जीवनामध्ये केवळ अध्यात्म आहे, केवळ ज्ञान, केवळ उपनिषदांचाच भाग आहे, वेदांताचा असं नाही। त्याच्या ठिकाणी सर्व दर्शनं जी आहेत ना ती नाथ महाराजांनी तर वर्णन केलं का सगळी दर्शनं ज्या महापुरुषाच्या जीवनामध्ये ऐक्य भावाला प्राप्त झालेली आहेत। म्हणजे सगळ्यांचा सामंजस्य आहे। जिथं ज्या ठिकाणी जी त्रुटी असेल ती कोणतीही त्रुटी त्या मानवी जीवनात राहू नये, कर्मकांडात त्रुटी राहू नये, उपासना कांडात त्रुटी राहू नये, ज्ञानकांडात त्रुटी राहू नये। आणि त्या ठिकाणी त्याचं जे जीवन आहे त्याच्या जीवनामध्ये केवळ संपन्नता नाही तर नीतिशास्त्र संपन्नता पण त्याच्या ठिकाणी असली पाहिजे। त्याच्या ठिकाणी एक अप्रतिम अशी प्रतिभा किंवा त्याला ऋतंभरा प्रज्ञा अशी प्राप्त झाली पाहिजे की त्यांनी सांगितलं त्यासाठी जसं योगसूत्र सांगतं तसं ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं या सगळ्या योगसूत्राची फलं, भक्ती सिद्धांताची फलं, नंतर दर्शनशास्त्र, स्मृती, श्रुती स्मृती, काव्य, नाटक यांच्या सहित आपलं जीवन हे परिपूर्ण असलं पाहिजे। आणि त्या दृष्टीनं या ग्रंथाची मांडणी केलेली आहे। तर त्यानुरूप जीवन सफल होण्यासाठी पहिल्यांदा सांगितलं निष्काम कर्मयोगाचं रहस्यात्मक भाग या मला वाटतं 32व्या धर्म्यम ते कोणतं स्वधर्ममपि चाव्यक्ष इथपासून तर आत्तापर्यंत यदा ते मोह कलिनं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंताशी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च, इथं त्या निष्काम कर्मयोगाची फलश्रुती सांगितलेली आहे। आणि ह्या निष्काम कर्मयोगापासून निष्काम कर्माचा अनुष्ठान करता करता तो कसा ज्ञानयोगाचा अधिकारी होतो आणि कसा ज्ञानयोग संपादन करतो आणि त्याच्या फलाला प्राप्त होतो, असा जो पुरुष आहे तो लोकसंग्रहाला देखील उपयोगाचा असतो पूर्वसंस्कारानुरूप। कारण हाच अध्याय असा आहे की ज्या अध्यायामध्ये हे सांगितलं की तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही तुम्ही जर इंद्रिय निग्रहाने संपन्न असाल तरच तुम्हाला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची प्राप्ती होते, असं कोणत्याही संस्कृत ग्रंथामध्ये आग्रहाने प्रतिपादन केलेलं नाही। ते ज्ञानोबरायांनी त्या पुरुषाला तो परोक्ष ज्ञानी का शास्त्रीय प्रक्रियेमध्ये त्याला कुठं बसवावं याचा विचार केला नाही, एकदम प्रयोग केला शब्दाचा माऊलीनी, प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके। अशा प्रकारचा किती ज्ञानवान पुरुष असेल, जसं स्वामी महाराज सांगायचे किती मनुष्य निरोगी असला पण मिरच्याच्या बाजारात गेला तर त्याला ठसका आल्याशिवाय राहणार नाही, त्याप्रमाणे हा पुरुष कितीही ज्ञानवान असला पण इंद्रियांचं अंजनभंजन किंवा लालन पालन करील किंवा इंद्रियांना निषिद्ध विषयाचा पुरवठा करील तर त्या ठिकाणी आक्रमिला जाण दुःखे संसारिके, ह्या संसारामधील त्याला सर्व प्रकारची दुःख ही आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक ही भ्रमिष्ठ माणसाला जशी होतात त्याच्यापेक्षाही त्याला तीव्रतर तापदायक होईल। कारण याच्याजवळ अज्ञानाचं भांडवल आहे, अज्ञानामध्ये ह्या गोष्टी करतात, विषयामध्ये सुख वाटतं, याला ज्ञान झालेलं आहे, त्यामुळं त्याला हे अधिकच दुःख प्राप्त होईल। आक्रमिला जाण दुःखे संसारिके असं ज्ञानोबरा या ठिकाणी सांगतात। या ठिकाणी केवळ
क्रम समजून घेण्याचा किंवा कोणतं कांड किंवा समसमुच्चय किंवा क्रमसमुच्चय हे शास्त्राचं केवळ तात्पर्य न सांगता, म्हणजे सांगण्यात तात्पर्य नसता, ज्ञानोबरायांचं तात्पर्य मानवी जीवन सर्वांगाने संपन्न व्हावं, ह्या मनुष्य शरीरात पूर्णपणे त्याचा अत्युच्च कोटीचा उत्कर्षाची, सुखाची, ज्ञानाची, अमरत्वाची, अद्वैताची त्याला अनुभूती व्हावी, यासाठी एका एका पदाची किंवा ओवीची योजना या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा इथं जे सांगतात ते आत्तापर्यंत आपण पाहिलं निष्काम कर्मयोगाचं महत्त्व सांगितलं. आता काय आहे, पुढं पुढं हा जो पुरुष आहे ह्या क्रमातून जात असताना एक दिवस असा येतो की तो तत्त्वज्ञान संपन्न होतो आणि तत्त्वज्ञान संपन्न झालेल्या पुरुषालाच जीवनमुक्त पुरुष असं त्याला म्हटलं जातं. तेव्हा आता ह्या निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करता करता पुढच्या सोपान परंपरेनं किंवा क्रमयोगाने त्याचा तो काय होतो, हळूहळू जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. आणि त्या संबंधाने हे वर्णन आता या श्लोकामध्ये सांगतात. कर्मजम बुद्धियुक्ताहि फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ते नामयम. तुम्ही म्हणाल की पाठीमागं फक्त निष्काम कर्मयोगच याचा अर्थ केला आणि आता बुद्धियोगाचा अर्थ मात्र येशाते अभिहिता सांख्ये बुद्धी. सांख्यामध्ये सांगितले योगे त्विमाम शृणु आणि योगामध्ये इमाम बुद्धी शृणु, याचा अर्थ निष्काम कर्मयोग असा अर्थ केला. आणि आता मात्र तुम्ही सांगता जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ते नामयम. या ठिकाणी बुद्धियुक्त शब्दाने काय घेता, तत्वज्ञान असं तुम्ही अर्थ घेता, ब्रह्मज्ञान असा अर्थ का घेता, तर त्याच्यामध्ये जे कर्म तिथं फक्त काय आहे, त्या पुरुषाचं जे काही अंतःकरणाचं मालिन्य आणि अंतःकरणामध्ये असणाऱ्या पापवासना आणि चित्तामध्ये असणारी चंचलता याचा निरोध करण्यासाठी त्या ठिकाणी तो निष्काम कर्मयोगाचं साह्य झालेलं आहे. पुढं तो निष्काम कर्मयोग नष्ट होत नाही फल देऊन. जसे सकाम कर्म आपल्याला फल देऊन नष्ट होतं, तसा हा निष्काम कर्मयोग तुम्हाला फल देऊन नष्ट होत नाही, तो राहतोच. आणि कुठपर्यंत राहतो, तो ज्ञानापर्यंत तुम्हाला घेऊन जातो. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा. म्हणजे ह्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत कर्माचं गुह्य ह्या प्रकाराने वर्णन केलेलं आहे. उपासनेचं गुह्यतरत्व सांगितलेलं आहे आणि तत्त्वज्ञानाचं गुह्यतमत्व सांगितलेलं आहे. आणि ते जर कोणतं असेल तर कर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टता नाही, कर्मामध्ये भ्रष्टता नाही आणि उपासनेमध्ये व्यभिचार नाही आणि ज्ञानामध्ये विपर्यय नाही. ज्ञानामध्ये विपर्यय नाही म्हणजे संशय नाही, संशय विपर्यय नाही म्हणजे संशय विपर्यय रहित ज्ञान. नंतर व्यभिचार रहित भक्ती, अनन्य भक्ती. हे काय, एक आहे गुह्यतम, एक आहे गुह्यतर आणि एक आहे गुह्य. थोडक्यात काय, कर्म, उपासना आणि ज्ञान यांचं अत्यंत इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य नसूये. सर्वांचंच गुह्यतर आणि गुह्यतमत्व सर्वांचंच, कर्माचं देखील, उपासनेचं देखील आणि तत्त्वज्ञानाचं देखील संत सम्राट भगवान माऊलींनी अत्यंत स्पष्ट रीतीनं सांगितलेलं आहे. फक्त याच्यामध्ये एकच आहे की याचं गंतव्य निश्चित केलेले. जनाबाई म्हणतात की संत जना माहेश्वरी. भाव अक्षर, हा हे एक महत्त्वाचं आहे. भाव अक्षरांची गाठी आणि ब्रह्मज्ञाने जे गोमटी. याचा अर्थ हा ग्रंथ खरा गोमटा विशेष शोभायमान तेजस्वी झालेला कशामुळे, ब्रह्मज्ञानाने. आणि जनाबाईंच्या दृष्टीतून ज्ञानेश्वरीचं जर भावदर्शन करायचं झालं तर त्यांच्या दृष्टीनं काय आहे की ज्ञानेश्वरी हा ब्रह्मज्ञान सांगणारा ग्रंथ आहे आणि त्याच्यामुळे तो गोमटा अत्युत्तम अशा प्रकारचा ठरलेला आहे असं सांगतात. ब्रह्मज्ञाने जे गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी आणि संत जना माहेश्वरी. या ठिकाणी महान असं ईश्वरी ज्ञान संतांच्यासाठी या ग्रंथातून प्रगट केलेलं आहे. म्हणून संत जनाबाई म्हणतात की काय, ज्ञानेश्वर मंगळमुनी आणि दासीजनी सेवा
सेवा करी दासीजनी. ह्या ग्रंथाचं सेवन, या ग्रंथाचं चिंतन जनाबाई स्वतः करतात आणि त्याचं जे काही रसरहस्य आहे ते या अभंगातून, 3 चरणाचा अभंग आहे ना, त्यांनी प्रगट केलेला आहे. तर त्या दृष्टीने ह्या ग्रंथाकडे पाहिलं पाहिजे. ह्या ग्रंथाकडे गीतारहस्यासारखा केवळ कर्मयोगाचंच गुह्य सांगणारा आहे, उपासनेचंच गुह्य सांगणारा आहे असं नाही. हा वेदाचं सार सर्वस्व सांगणारा ग्रंथ आहे. त्या रीतीनं इथं बुद्धियोग शब्द अर्थ करताना, मनीषिणा हा असा अर्थ करताना केवळ कर्मयोगा, निष्काम कर्मयोग आणि त्याचं फलचित्तशुद्धी एवढ्याच मर्यादित अर्थाला अभिव्यक्त करणारा हा बुद्धियोग शब्द नाही. याला बुद्धियोग आणि मनीषिणा या दोन्ही शब्दांचा अर्थ जवळजवळ एकच होतो. तरीसुद्धा इथं मनीषिणा आणि म्हणजे याचा अर्थ काय, मनाला प्रेरणा करणारा, म्हणजे मनाला वशीभूत करणारा, मनाचं नियमन करणारा, अशा प्रकारचा हा बुद्धियोगी असला पाहिजे. म्हणजे ज्ञानीपुरुष म्हणजे केवळ त्याला ब्रह्मस्वरूपाचं आत्मत्वाने संशय विपर्य रहित ज्ञान झालेला नाही, तर तो मनीषी असला पाहिजे. मनसहा ईशिता, मनाचं ईशितव्य करणारा, मनावर शासन ठेवणारा, नियंत्रण ठेवणारा असा जर ज्ञानयोगी असेल तर तो ज्ञानयोगी फलम त्यक्त्वा, तो या फलाचा त्याग करतो. कोणत्या फलाचा त्याग करतो? आता ज्ञानयोगी हा कर्म फलाचा त्याग करतो. म्हणजे कर्माचं, म्हणजे जे काही विहित कर्माचं फल पुण्य आहे आणि निषिद्ध कर्माचं फल जे पाप आहे, ते पाप पुण्य उभे विधूय, त्या पाप आणि पुण्य ह्या दोन्ही पापरूप आणि पुण्यरूप ह्या दोन्ही फलांचा तो त्याग करतो. कारण पुन्हा काय सांगितलंय, जन्म बंध विनिर्मुक्त, जन्म हा बंधनात ला प्राप्त करतो आहे की नाही, कोणतं कर्मबंधाला, आणि कर्मबंध काय करतो, जन्माला प्राप्त करतो. आता इथं जन्मबंध विनिर्मुक्त हा म्हणजे जन्माचाही बंध, म्हणजे आता त्याच्यातून विशेष रीतीनं मुक्त झाला, म्हणजे हा त्याचा शेवटचा जन्म आहे. येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरापडे. आणि बंध विनिर्मुक्त हा म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी जेवढे जन्म घेतले त्या सर्व जन्माची भर या जन्मामध्ये काढली आणि आता त्याचा हा शेवटचा जन्म ठरला. त्याला बंधनाच्या विषयी काय, बंध विनिर्मुक्ता म्हणजे काय, बंधाची आता त्याला सिद्धीच नाही. मुक्त कासया, त्याला जो तो बंधातून मुक्त झालो म्हणत नाही. मुक्त कोणाला म्हणतात, ज्या बंध सापेक्ष मुक्ती आहे. परंतु ही मुक्ती अशी नाही की मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे, सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन. ज्या पुरुषाला बंधाची सिद्धी होत नाही, त्यामुळं बंध सापेक्षही मुक्तता नाही, तर नित्य मुक्तता सहज स्थिती. त्याला काय एक ज्ञानोबरायांची ओवी 18व्या अध्यायामध्ये सहज, त्याला आईशी मुक्ती असे सहज, नाही अगोदर आहे मग 14व्या अध्यायात आहे मला वाटतं, आईशी मुक्ती असे सहज ते आता परिसवू तुझ, जे तू ज्ञानांबुज द्विरे फकी. तू ज्ञानरूपी कमलाचं सेवन करणारा खऱ्या अर्थाने भ्रमण आहे, म्हणून तुला आता ती मुक्ती मी तुला सांगणार आहे. आणि ती मुक्ती कोणती आहे, नित्य सिद्ध स्वयंप्रकाश सहज नित्य प्राप्त असणारी बंध निरपेक्ष मुक्ती. ही मुक्ती तुला आम्ही म्हणजे ज्ञानेश्वरीचा विषय हा आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की जन्मबंध विनिर्मुक्ता. आपण पहा, बुद्धियुक्त ज्ञानवान पुरुष जे आहे ना, ते कर्मजम फलम त्यक्त्वा. आता कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचं त्याग शास्त्राच्या आज्ञेनुरूप करणारा निष्काम कर्मयोगी नाही का, आहे. पण त्याला मोक्ष हे फल त्यांनी प्राप्त झाले का, नाही. फल प्राप्त होणारा कोण आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञानवान पुरुष. म्हणून त्यांनी दिलं. मग ते कर्मजम फल जे आहे, कर्मापासून उत्पन्न होणारं पापरूप किंवा पुण्यरूप फल, बरोबर ना, ह्या फलातून खरा विनिर्मुक्त होणारा, जन्मबंध विनिर्मुक्त करणारा निष्काम कर्मयोग आहे का, त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे. म्हणून या ठिकाणी साधारणपणे देहलीदीप न्यायाने चालू प्रकरण आहे म्हणून निष्काम कर्मयोगाचा विचार केला तर या कर्मामध्ये, या श्लोकामध्ये सांगितलेली जी फलश्रुती आहे ती काय आहे, सा काष्टा सा
परागती हे फल निष्काम कर्मयोगाने प्राप्त होत नाही. पण निष्काम कर्माच्या अनुष्ठान व्यवस्थित झाला असताना त्यापासून तत्त्वज्ञान होऊन निश्चितच प्राप्त होतं की जे अकृतोपासतेला प्राप्त होत नाही. असं हे निष्काम कर्मयोगाचंही या ठिकाणी ग्रहण करता येईल. पण ते काही अंतिम साधन मोक्षाचं आहे असं मात्र नाही, कारण ते जन्मबंधातून मुक्त करत नाही. म्हणून जन्मबंध विनिर्मुक्त, जन्म आणि बंध म्हणजे कर्म आणि जन्म. कारण काय इथं काय आहे, नुसतं आपण जरी कर्म केलं तरी केवळ कर्म हे कर्मबंधनातून सोडत नाही. कारण मुळात जन्म जोपर्यंत येतात तोपर्यंत जन्म आला की कर्म होणार, कर्म झालं की बंध होणार, बंध झाला की फल इच्छेने पूर्वसंस्काराने कर्म करणार आणि कर्माने पुन्हा जन्म येणार. म्हणून ही परंपरा कधीही टळू शकत नाही. त्यासाठी शास्त्राने जो विचार सांगितला, योगवासिष्ठात सांगितलं, आपल्या वेदांत शास्त्रात सगळे सांगतात, ह्या जन्माला कारण केवळ कर्म नाही, या जन्माला कारण केवळ जीवाचं केलेलं कर्म नाही, किंवा या जीवाला जे जन्म येतात ते जन्म केवळ या ठिकाणी कर्मामुळं त्या कर्म सापेक्ष फलदाता ईश्वर देतो असं नाही, किंवा ईश्वर स्वतंत्र सृष्टी निर्माण करून जीवाला पापपुण्याची सुखदुःख फळं देतो असं पण नाही. यासाठी 3 कारणं सांगितली. एक त्याचं आत्मस्वरूपाविषयी असणारं अज्ञान, म्हणजे हे एक त्याला कारण आहे. जोपर्यंत आत्मस्वरूप मी कोण आहे या प्रश्नाचा उलगडा झाला नाही तोपर्यंत त्याला अपरिहार्यपणे पुनरपी जननम पुनरपी मरणम ही गोष्ट आहेच. कुठपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत. अज्ञानाचा नाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवाला, पण केवळ अज्ञान त्याला कारण नाही, केवळ जड अज्ञान कारण नाही, केवळ चेतन श्रुती प्रतिपादित ईश्वर हाही त्याला कारण नाही. तर जीवाचं कर्म आणि कर्मसापेक्ष फलदातृत्व ईश्वराचं आहे, अशा प्रकारची संगती आहे. आणि केवळ कर्म आणि केवळ काय सांगितलं अज्ञान हेच त्याला कारण नाही, तर जीवाच्या अनंत जन्म केलेल्या जे कर्म आहेत त्या कर्माचे संस्कार रूप असणाऱ्या ज्या वासना त्याही त्याला कारण आहेत असं आपल्याला शास्त्रामध्ये दिसून येतं. कर्मविपाक सिद्धांताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला 3 कारणं आहेत. एक आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान, दुसरा आहे त्या ठिकाणी कर्म जीवाचं कर्म, आणि तिसरं आहे जीवाच्या उती म्हणजे कर्मवासना. भागवतामध्ये त्याला उती असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ह्या कर्मवासना, म्हणून त्यांनी सांगितलं कधी कधी काय होतं, जेव्हा आता भर्तृहरीने हरणाचा मोह धरला असं आपण म्हणतो, हरणाचा मोह धरला तर त्यांनी काय वाईट कर्म केलं होतं का काही? बरं, त्यांनी सर्व संघ परित्याग केला होता सर्व राज्याचा, ते काही त्यांनी वाईट केलं होतं का? काही नाही. आणि त्याला हरणाच्या जन्माला का जावं लागलं? तर जड भरत राजा हरिणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. याचा अर्थ वासना पण कधी कधी का. बरं, भगवंताचं याला प्रमाण आहे. भगवान सांगतात यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. जर तुम्हाला अज्ञान तुम्ही निवृत्त केलं आणि अंतकरणामध्ये वासना तुमच्या आहेत तर या वासनासुद्धा जन्माला कारण होऊ शकतात, आहे की नाही? आणि कोणत्या योनीला तर आता तुम्ही म्हणाल मग कर्म त्याचं होतं, प्रारब्ध कर्म जरी तुम्हाला जन्माला हरिणाचं त्याला पुन्हा हरिणाचा जन्म व्हावा हे त्याचं काय होतं, प्रारब्ध कर्म शिल्लक होतं. पण भोग होण्यासाठी निमित्त कोण झाली? आता वासना निमित्त झाली की नाही त्याची. याचाच अर्थ काम कर्म आणि अविद्या या सर्वांची निवृत्ती तुम्हाला केली पाहिजे, तरच म्हणजे तुमच्या भावनाचंही शुद्धीकरण झालं पाहिजे, तुमच्या बुद्धीचंही शुद्धीकरण झालं पाहिजे, म्हणजे तुमच्या हृदयाचं शुद्धीकरण पाहिजे आणि तुमच्या बुद्धीचंही शुद्धीकरण झालं पाहिजे. आणि या सर्वाला तुम्ही मुले कुठार आहात ह्या न्यायाने मुळावर अज्ञानावर घाव घातला पाहिजे. कारण थोडीशी वासना राहिली तर त्याच्यामुळे त्याला परत जन्माला यावं लागलं. म्हणून माणसाने वासनेच्या संगे नको जाऊ मना, काय असंच आहे ना.
त्या वासनेने अनेक जणांना घाला घातला असं वर्णन आहे. करून मला वाटतं नामदेवरायांचा का तुकोबारायांचा अभंग आहे. तर वासना जे आहेत तर त्या वासनांनाही आपल्या अंतःकरणात वासनांचंही निर्मूलन केलं पाहिजे. म्हणून जीवनमुक्तीमध्ये वर्णन करताना त्यांनी काय सांगितलं, मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मनोनाश केला म्हणजे हे जे मन संकल्प विकल्प करणारे संकल्प विकल्प थांबतील आणि वासनाचा क्षय करण्याचा अभ्यास केल्यामुळं त्या पुन्हा जन्माला ती वासना त्याला जन्माला कारण होऊ देणार नाही. म्हणून तत्त्वज्ञानी पुरुषाला कार्य काय राहतं तर एवढंच राहतं, मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास. आता शास्त्रीय दृष्टीनं जर चिंतन केलं तर तुम्ही म्हणाल की वासना राहिल्या पण मूळ एकदा अज्ञान गेलं तर प्रारब्ध कर्मात जेवढा भोग असेल तेवढ्यात त्याला अनुरूपच वासना होतील का नाही, जरी होतील. म्हणून जर तुम्ही त्या वासनांचं जतन केलं तर तुम्हाला जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाला मात्र मुकावंच लागेल. म्हणजे कोणत्याही कारणाने जर म्हटलं तर वासनांचाही क्षय करणं हे कर्तव्य आहे आणि मन संकल्प विकल्पात्मक असणाऱ्या मनाचा निरोध करणं हे सुद्धा तुम्हाला कर्तव्य आहे. आणि याच्यामधून सरळ योग वासिष्ठासारखे अत्युच्च कोटीचे वेदांताचे ग्रंथ या ठिकाणी मनोनाश आणि वासनाक्षय च्या अभ्यासाच्या द्वारा त्याला आपण जीवनमुक्ती विवेक पाहिलं गेल्या वर्षी, तर त्या जीवनमुक्ती विवेकामध्येही हे प्रतिपादन केलेलं आहे. आणि असं केलं तरच असंसक्ती पदार्थाभाविनी किंवा तुर्यगा या अवस्थाच्या द्वारा आपण निर्वासन होऊन अज्ञान मुक्त होऊन आणि कर्मबंध जन्मबंध विनिर्मुक्त अनामयम पदम गच्छन्ति. अशा प्रकारचं जे निर्दुष्ट विशुद्ध ज्याच्या ठिकाणी हे अनामय म्हणजे नुसतं पापरहित नाही, पाप आणि पुण्य ह्या दोघांनीही विवर्जित ते खरं अनामय आहे. आणि त्या अनामय स्वरूपाला आपण जाऊ शकतो. ही दुसरी जी आहे ना, हे जोपर्यंत आपण ज्ञान संपादन केलं नाही आणि आपण कितीही पुण्यकर्म केली तर पुण्यकर्माने पापाचा कधी नाश होत नाही. जन्मबंधाचा नाश होण्यासाठी पाप आणि पुण्य दोन्ही संपुष्टात यावी लागतील. पण जर एखाद्याने प्रायश्चित्त कर्म हे तुम्ही केलेल्या पापकर्माचा नाश करतं जर विधिविहित केलं तर, परंतु पुण्यकर्माचं फल तुम्हाला भोगावंच लागेल आणि पापकर्माचंही फल तुम्हाला भोगावेच लागेल. बरं, प्रायश्चित्त केलं तर पूर्वजन्मात कोणती कर्म केली काय माहीत आहे? पूर्वजन्मातले कर्म आपल्याला माहीत नाही, मग त्याचं प्रायश्चित्त आता घेता येईल का? घेता येणार नाही. म्हणून पुण्याने पापाचा क्षय होतो किंवा पुण्याने पाप नष्ट होतं असा सिद्धांत कधीच करायचा नाही. उलट जरी समजा तुम्ही पाप नष्ट केलं तर पुण्य कशाने नष्ट करणार? मग पुण्याने तुम्हाला जो जन्म येईल त्याच्यात तुमच्याकडून पाप होणार नाही कशावरून? बरं, थोडंसंही अल्प झालं तर ते फल दिल्याशिवाय तर काय राहत नाही. कर्माचं फल ना भुंक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. याला विलाज काय? याला विलाज हे किती जन्माचं ते पाप जरी असेल किंवा किती जन्माचं पुण्य असेल तर त्याचा भेद करण्याचं सामर्थ्य फक्त तुम्हाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान किंवा ब्रह्मज्ञानातच आहे. म्हणून ब्रह्मज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंतही तुमच्या जन्ममरण परंपरेचा नाश होत नाही. म्हणून भगवंताला आता काय झालं आहे की अशा प्रकारचा हा जो महापुरुष आहे, जीवनमुक्त पुरुष आहे किंवा जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे, त्या पुरुषाचं वर्णन करण्यासाठी भगवंत आता हळूहळू अर्जुनाला आता 2 श्लोक झाले का अर्जुनच बोलणार आहे. म्हणजे अर्जुनाच्या मनात अशी जिज्ञासा होणार आहे की असा जो महापुरुषाचं वर्णन भगवान तोंड भरून करतात ती स्थिती मला कधी प्राप्त होईल आणि माझी अशा प्रकारची स्थिर स्वरूपाची प्रज्ञा कशी होईल. या लोकांनी या रूपाने या श्लोक आता हळूहळू स्थितप्रज्ञाकडे घेऊन जातात. त्याच्यामध्ये हा श्लोक आहे, कर्मजम बुद्धियुक्ता ही बुद्धियुक्ता हा म्हणजे ज्ञानवान पुरुष कर्मजम फलम त्याक्त्वा. कर्माचं सगळ्याच फलाचा त्याग करू शकतो की नाही? कोणत्या मूळ कारणापासून असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचाच नाश करून त्या कर्मफलाचा त्याग करतो. आतापर्यंत कर्मफलाचा त्याग होता तो शास्त्रश्रद्धेने मान्यतेने होता. आता हा जो त्याग आहे हा ज्ञानाने होणारा काय? वस्तुनिष्ठ खऱ्या अर्थाने होणारा त्याग आहे. आणि त्याचं फल जे आहे ते फल अजून चित्तशुद्धी असणारं फल तत्त्वज्ञान होईपर्यंत तो भोगतच होता. म्हणजे याच्यामध्ये आता मात्र त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म फल देण्यासाठी राहिलेलं नाही. म्हणून कर्मजम बुद्धियुक्ता ही
फलम त्यक्त्वा मनीषिणः अशा प्रकारच्या आणखीन एक मनीषी शब्द सांगितला. मनसा ईशिता म्हणजे मनाचा खरा नियमन करणारा हा पुरुष. आताही सांगितल्याप्रमाणे प्राप्तेही पुरुषे असा सांगितला. तर त्या पुरुषाला म्हणजे ज्याला इंद्रियाचाही निग्रह आहे आणि तत्त्वज्ञान आहे असा पुरुष. बरेचसे लोक जे आहे ना तत्त्वज्ञानाचं असं महात्म्य आहे, काल सांगितलं परोक्ष ज्ञानाचा असा महिमा आहे का बुद्धी पुरस्कृत केलेल्या पापाचा काय होतो, नाश होतो. तर मग बुद्धी पुरस्कृत केलेचा जर तुम्हाला कोणतं ज्ञान झालं, अपरोक्ष ज्ञान झालं, तर त्याचं काय होईल, नाश होईल. हे कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगायला नको. पण असं असलं तरीसुद्धा किमान असं म्हणावं लागेल संतांचं हृदगत तेवढं नाही. संतांनी मात्र असं सांगितलं की एवढ्याने तुमचं काम भागून घेऊ नका, उलट काय करा की तुम्ही काय करा, लोके पूज्यस्व देववत, काय वीडवराहादी तुल्य हेच सांगायचे ना, वीडवराहादी तुल्यत्वम मा कांक्षी तत्वविद भवान सर्वधी दोष संत्यागात लोके पूज्यस्व देववत. लोकांनी तुम्हाला हारतुरे घालावेत, लोकांनी तुम्हाला खेटरांचा वर्षाव करू नये असं जीवन जगा, कारण तुम्ही तत्त्वज्ञान आहात. तत्त्वज्ञान संपादन करण्यासाठी तुम्ही किती मोठे श्रम केलेले आहेत. म्हणून विद्यारण्य स्वामींसारखं की जे भगवत पूज्यपाद शंकराचार्यांच्या गोवर्धन पीठाचे पीठाधीश्वर आहे आणि ते तुम्हाला आम्हाला काय म्हणतात, लोकही पूज्यस्व देववत असं आपल्याला सांगतात. आणि वीडवरा आधी तुल्यत्वम माकांक्षी अशा प्रकाराने सांगतात. आणि त्याच्यामधून होईल काय, तर हे फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्तः, ह्या जन्मरूपी बंधातून ऐकी नाही किंवा जन्म आणि कर्मबंधातून विनिर्मुक्त विशेष रीतीने मुक्त झालेले. म्हणजे आता यांना जन्म नाही आणि यांना कर्म पण नाही. त्यांना जन्म पण परत प्राप्त होणार नाही आणि त्यांना त्यांच्याकडून कोणतंही कर्म घडणार नाही किंवा कर्माचा लेप त्यांना कधीही लागणार नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे असे हे महापुरुष आहेत. आणि ते कुठे जातात, अनामयम पदम गच्छन्ति. ज्या ठिकाणी अनामय पद, तिथे अविद्या आहे का, काम आहे का, कर्म आहे का, काही नाही. काम कर्म आणि अविद्या यांनी विवर्जित असणाऱ्या आपल्या विदेह कैवल्याला तेच महापुरुष प्राप्त होतात असं सांगितलं. अर्जुनाला या ठिकाणी जरी हा निष्काम कर्मयोग सांगितला असला तरी निष्काम कर्मयोग हा निष्कर्म्य दशेत पर्यवसित होतो आणि झाला तरच त्या जीवनाची खरी कृतार्थता आहे हे अर्जुनाला जाणवल्या वाचून भगवान विसरले नाहीत. म्हणून आता या ठिकाणी हे शब्दप्रयोग जे आहेत ते असे केले की कोणते, की कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदम गच्छन्ति अनामयम पदम गच्छन्ति. म्हणजे ज्या ठिकाणी म्हणायचं झालं तर कार्य आणि कारण दोन्ही ज्या ठिकाणी नाही ते अनामय आहे, किंवा ज्या ठिकाणी काम कर्म आणि अविद्या ह्या सर्वांचा त्या ठिकाणी सुतराम देखील संबंध राहिला नाही. काम आहे का, कर्म आहे का, अविद्या आहे का, काहीच नाही. अशा प्रकारचं पद नाम निर्विशेष असा मोक्ष, त्या मोक्ष स्वरूपाला तू प्राप्त होशील असं सांगितलं. आता माऊली सांगतात ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती. आणि याता हा एकदा अर्थ केला की इथं काय एक श्लोक आहेत आणि इथं फक्त काय आहेत 2 ओव्या माऊलींनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर ह्या ओव्यांचा अर्थसुद्धा असाच करायचा. कसा, ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुनातया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धारा. ठीक चालले ना. आता पहा ते म्हणतात असे जे महापुरुष आहे ते कर्मी तरी वर्तते. तुम्ही म्हणाल हे नष्कर्म सिद्धीला प्राप्त झालेले पुरुष हे कर्म करतील की नाही, आहे की नाही. आता तर ते काय झाले, क्रमयोगाने कुठं झाले, नैष्कर्म्य दशेला प्राप्त झाले, ज्ञानयोग संपादन केला. तर असेही जे पुरुष असतात असे पुरुष त्या काशिकानंद स्वामींनी चिंतन केलं, हा जो स्थितप्रज्ञ आहे ना, हा स्थितप्रज्ञ ह्या क्रमयोगाने गेलेला आहे. हा स्थित, त्यामुळं त्याला कर्माचे संस्कार असो, त्याचा कर्माचे पण संस्कार असू शकतात. दुसरी गोष्ट, या पुढं आता येणारच विषय आपण पाहू. जर या ठिकाणी पाहिले तर बरेच श्लोक जे आहे ना, ज्ञानवान पुरुषाच्या ज्ञानोत्तर स्थितीमध्ये जे असंसक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा
ह्या अवस्था किंवा ज्याच्यामध्ये मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास, हा अभ्यास वर्णन करणाऱ्या भूमिका ह्या श्लोकामध्ये वर्णन केलेले आहेत असं आपल्याला दिसतं. त्याच्यातला एक आशय असा आहे की जो मनुष्य ह्या कर्मयोगाने जाईल ना, तर तो पुरुषाला निर्वेदपणे ह्या मनोनाश वासनाक्षयाचा अभ्यास सुलभ होतो आणि त्याला असंसक्ती पदार्थाभाविनी ह्या अवस्थामध्ये जातो. असा हा कृतोपास्ती पुरुषाचा एक मोठा महिमा आहे. ही अकृतोपास्तीला हा अभ्यास करणं म्हणजे कालच आपण सांगितलं होतं दोरीवरची कसरत आहे. थोडा पाय घसरला तरी तो पुरुषाला या ठिकाणी त्या आपल्या ज्या भूमिका आहेत, ज्याला सप्त योग भूमिका सांगितलेल्या आहे, त्या योगभूमीचा अभ्यास करताना त्याला अत्यंत कष्ट आहे. त्याच्यासाठी हे मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक हा प्रसंग जो आहे हा ह्या संक्रमणातून शास्त्र प्रतिपादित निष्काम कर्म, निष्काम उपासना, श्रवण मनन निधिध्यासन, अंतरंग साधनं, तत्वम पदार्थ शोधन आणि याद्वारा साक्षात्काराला प्राप्त झालेला पुरुष त्याला याच्यामध्ये विशेष कष्ट नाहीत असा एक भाव आहे. तर इथं आता असं सांगतात ते कर्म, आपलं चिंतन हे चाललं होतं, तो कर्म करील की नाही, तो कर्म करू शकतो. कारण त्यांनी सांगितलं जर यत्किंचितही कर्म करायचं नाही म्हणलं तर देह यात्रापिचते न प्रसिद्धेद अकर्मणः हे कारण आहे. त्याच्या शरीराचा सुद्धा निर्वाह होणार नाही हे एक कारण आहे. दुसरे कारण काय आहे, याचं वर्णन वेगळं आहे. कर्म करावं शरीराने का न करावं याला महत्त्व नाही. ते कर्म करत असताना आपली जाणीवेचा कोणता स्तर आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती कोणती आहे तर कर्मण्य कर्म यः पश्येत अकर्मणीच कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृष्ण कर्मकृत. जो मनुष्य अकर्मामध्ये कर्म पाहतो आणि कर्मामध्ये अकर्म पाहतो तो खरा बुद्धिमान ज्ञानवान पुरुष आहे असं जाणून जो लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तने. सार्वत्रिक लोकसंग्रहाच्या दृष्टीनं पाहिला तर हा जो महापुरुष आहे तो आपल्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतरही जे काही इतर लोक आहेत त्यांना सन्मार्गगामी करावं किंवा उन्मार्गापासून त्यांना दूर करावं यासाठी जो पुरुष मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभासारखं ज्याचं जीवन आहे त्या पुरुषाचं शास्त्र महापुरुष सगळे त्याचं वर्णन करतात. आणि हा पुरुष डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात ते कर्मी तरी वर्तती. ते कर्मामध्ये वर्ततात याचा अर्थ कर्मानुष्ठान करताना दिसतात. परंतु ते कर्मानुष्ठान जे करतात ते कर्मानुष्ठान या ठिकाणी काही आपल्याला फलप्राप्ती व्हावी म्हणून करतात का, ऐहिक किंवा पारलौकिक? बरं मोक्षप्राप्ती म्हणून तरी करतात का? नाही. मोक्ष तर त्यांना काय झालेला आहे, प्राप्तच झालेला आहे, तरी ते कर्म करतात. बरं कर्मफलाची इच्छा नाही, कर्तृत्वाचा अभिमान नाही, कर्म करून उपयोग नाही, तरीसुद्धा कर्म करतात. तेव्हा तरी कसं काय कर्म होतं याचा विचार करण्यासाठी आपल्याला ते फार उपयोगाचे आहेत. त्यांच्या जीवनाचं विश्लेषण करू नका, त्यांनी ते केलं म्हणून हा विचार तुम्हाला करता आला म्हणून त्याची उपयोगिता करा म्हणून सांगतात ते कर्मी तरी वर्तती. माऊलींच्या दृष्टीनं हा पुरुष कर्मामध्ये व्यवहार करीत आहे की नाही, करतो. कर्मी तरी वर्तती. कोणता पुरुष आहे, निष्काम कर्मयोगी का ज्ञानवान पुरुष आहे? हा ज्ञानवान पुरुष आहे. आणि म्हणतात परी कर्मफळा नातळती, पण कर्मफळाला कधी स्पर्शसुद्धा करत नाही, शिवत देखील नाही. ह्या अमुक कर्मापासून काय फल मिळावं याची सुद्धा त्यांना इच्छा नाही. काल निष्काम कर्मातल्या पुरुषाचं सुद्धा किती मोठं हे असतं. तर आता त्या 82 वर्ष हजारी अण्णांचं वय झाले. आम्ही काल गेलो होतो. मी म्हटलं की अण्णा आता हा शेवटचा उपवास म्हटलं. ते नाही म्हणे उपवास हे हत्यार आहे म्हणे. मी म्हणलं तुमची प्रकृती त्याच्यामुळं खराब होते ना. पण ते म्हणले प्रकृतीचं महत्त्वाचं नाही, प्रकृतीचं काय आता 82 झालेलंच आहे, पण देशात जर एखादं उत्थापन झालं आणि सगळ्या जनतेचा काही ते जर उपयोगी झालं तर मग आपल्या शरीराची उपयोगिता होईल म्हणे. याचा अर्थ काय आहे, त्यांना फळा तरी नातळती. कोणतं फळाची अपेक्षा आहे त्यांना? आता म्हणजे मृत्यूला जरी समोर जायचं झालं तरी चालेल, पण जनकल्याण झालं पाहिजे. ही एका निष्काम कर्मयोगाची ही भूमिका आहे. तर या ठिकाणी हा कोण आहे, नैष्कर्म्य दशेला प्राप्त झालेला तत्वज्ञ संत आहे.
आणि त्या तत्वज्ञ संताला सहजच त्या ठिकाणी कर्मफळा नातळती. त्याला कर्मफलाच्या इच्छेचा उद्भव स्वप्नात देखील त्याच्या अंतःकरणात होत नाही आणि तरीसुद्धा सर्व कर्म करतच राहतो. अशा प्रकारचा कर्मफळा नातळती. आणि ह्या पुरुषाला फलश्रुती कोणती? याता याती लोपती अर्जुना तया. असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला यातायाती म्हणजे त्याला जन्म मरणाच्या येरधारा तया लोपती त्याच्या लुप्त होतात. म्हणजे त्याला पुन्हा जन्म मरण परंपरेला यावं लागत नाही. हे फळ कोणाचं आहे? तत्त्वज्ञानाचंच आहे. परंतु या क्रमातून गेलेला तो तत्त्वज्ञान झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारचं कर्मानुष्ठान करीत असताना देखील फलाची इच्छा त्याच्या अंतःकरणात कधीच उद्भूत होत नाही. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धी योगयुक्त धनुर्धरा. काही लोक म्हणतात तुम्ही आळंदीला गेले, मग काय तुम्ही काय केलं? तर आम्ही संस्थेत बसलो. संस्थेतलं बरं काय केलं? ते 4 वर्ष पूर्ण केलं. पुढं काय केलं? आळंदीतच राहिलं. पुढं काय केलं? पारायणं केली, ज्ञानेश्वरी. उपयोग काय? त्याचं फळ काय तुम्हाला? असं ते विचारतात. आपल्याला लगेच वाटत नाही कधी का काय फल. अर्जुनाला भगवान म्हणतात जे फळ आहे, फळाला पुन्हा फळ येत असतं का? फळाशीच पंडू सुता फळे कायशी. अरे हेच फळ आहे आम्हाला, ह्या फळाला काय फळ आहे? आणखी लोक म्हणतात की ज्ञानेश्वरी पाठ केली त्याचं काय फळ? पाठ झाली हेच फळ आहे. मातृबाबा म्हणतात पाठ करून घेतलं माऊलीने, ह्याच्यापेक्षा काय फळ आहे दुसरं आणखी? त्याचंही पुन्हा फळ. लोकांना वाटतं का फलाच्या इच्छेशिवाय कर्मच होऊ शकत नाही, माणूस पांगळाच होतो असं त्यांना वाटतं. त्या माणसाला फल. आणि मग अशा पुरुषाला प्राप्त झालेलं फळ कोणतं आहे? मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. मग ते ज्या पदाला प्राप्त होतात ते निरामय. आमय शब्दाचा अर्थ आहे रोग. निरामय म्हणजे रोग रहित. रोग म्हणजे रुक, वेदना, ताप, दुःख. ही कोणती आहे? त्रिविध ताप आहेत. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. याला काय म्हणायचं? आमयच. किंवा वात पित्त कफ हे जे शरीरामध्ये आहेत तर त्या शरीरामध्ये वात पित्त कफाला काय म्हणतात? शारीर व्याधी, त्याला म्हणतात व्याधी. आणि आधी म्हणजे मनाच्या ठिकाणी असणारे जे दुःख, शोक, मोह ही द्वंद्व आहेत तर याला. किंवा प्राणाच्या ज्या ठिकाणी तहान, भूक हे प्राणाचे धर्म आहे, बरोबर ना? त्याला काय म्हणतात? षडूर्मी. षडूर्मी म्हणजे कोणते? जन्म आणि मरण त्याच्यात येतं ना. जरा आणि मरण. जरा वार्धक्य आणि मरण ही एक उर्मी. ती कुठं राहते? स्थूल शरीराच्या ठिकाणी. प्राणाचे धर्म काय? तहान आणि भूक त्याच्या ठिकाणी राहतात. आणि शोक आणि मोह हे मानसी उर्मी आहेत. म्हणजे अशा ह्या षड उर्मी आहेत. परंतु ह्या पुरुषाला हे तिथं काय? आत्मा तो आत्मयाच्या ठाई आणि देखीजे देवचा धर्म देही आयसे देखणे ते पाही आनाती. ज्या मनुष्याला हे प्राणाचे धर्म आहेत, प्राण मी नाही माझा नाही, हे जरामरण शरीराचे धर्म आहेत, मी नाही आणि माझं नाही, हे यांचा संबंध नाही. तहानभूक हे प्राणाचे धर्म आहे, प्राण मी नाही आणि प्राण माझा नाही. अशा प्रकारचे ज्या लोकांचा निश्चय झाला त्यांना हे कुठे? देहाच्या ठिकाणी किती असे ना, माझ्या ठिकाणी नाही. अंतर किती आहे? देहाचं, प्राणाचं आणि मनाचं आणि आत्म्याचं अंतर किती आहे? जमीन आसमानाचं आहे. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आणि देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी आहे की नाही? म्हणून त्याला त्याच्यापासून कोणताही प्रकारचा त्रिविध ताप भोगत असताना देखील त्याला त्रिविध तापाचा स्पर्शसुद्धा नाही. अशा प्रकारची ही जी भूमिका आहे, ही भूमिका कोणती आहे? ही फक्त अनुभवण्याची भूमिका आहे, शब्दाने स्पष्ट करण्याची नाही. माऊली काय म्हणतात? तैसी क्रिया किरणस आहे परी अद्वैती भक्तीचे आहे, हे अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. अशी जी स्थिती आहे, या स्थितीसाठी कोण आहे? जो पुरुष त्याला रात्रंदिवस तळमळ लागली, कै ऐसे भाग्य लाहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. असं ज्याला वाटतं. किंवा दुसरी भूमिका तुकाराम महाराज म्हणतात की मी रात्रंदिवस झुरतो. कशासाठी? कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. नाठवनी देह पायाचे चिंतन आणि अवसान ते क्षण नाही मधी. पुढं काय? सगळा अभंग
कै ऐसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. तुका म्हणे ऐसे झाल्या वाचून तुका दुसरं आहे. तुका म्हणे ऐसे झाल्या वाचून करणे तो शीन नाही, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे. नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. तुका काय आठवत नाही. मग निरामय भरित अशा प्रकारचं निरामयाने. असं निरामय कोण आहे? फक्त ब्रह्मच आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. इंद्रियाशी पुराणाशी वाढ श्रुती नेनती चाड. पुराणाशी वाढ श्रुती नेनती पार आणि ते झाले साकार पुंडलिका. तुका म्हणे ज्याते सनकाधिक ध्यात ना ते आमचे कुळदैवत पांडुरंग. अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. तोच खरा निरामय आहे किंवा निरामय म्हणजे ब्रह्मानंदाने भरपूर. अशा प्रकार निरतिशय ब्रह्मानंदाने व्याप्त असं जे आहे ते निरामय भरित. आणि पुन्हा त्या पदाला प्राप्त झाल्यावर ते पावती पद अच्युत. ते पद कधी च्युत होत नाही ज्या पदाला प्राप्त झालं. कारण ते पद काय आहे? नित्यच आहे आणि ते आपलं स्वरूपच आहे ज्याची च्युती कधीच आपण आपल्या स्वरूपापासून बाहेर कधी जातच नाही. फक्त जो भ्रम होता तो भ्रम किंवा अज्ञान निवृत्त झाल्यानंतर आता तो कोणत्या पदाला प्राप्त झाला आहे? अच्युत पदाला प्राप्त झालेला आहे. ते तर अविद्या निवृत्ती हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ या दोही साधन केवळ ज्ञान. म्हणून इथं बुद्धियोगाचा अर्थ काय घ्यायचा? ज्ञानयोग असा अर्थ घ्यायचा. कारण पुढं काय? अच्युत पदाला प्राप्त होणे म्हणजे मोक्ष पदाला प्राप्त होणे. निरामय भरित पदाला प्राप्त होणं म्हणजे मोक्ष पदाला प्राप्त होणे. आणि ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. या ठिकाणी अर्जुनाला धनुर्धर म्हणजे ज्याला धनुष्याला बाण लावून केवळ लक्ष्याचा वेध करायचा असं ज्याचं ध्येय आहे तो धनुर्धारी आहे. किंवा कैवल्य उपनिषदामध्ये ह्या धनुष्य बाण त्याची ती दोरी याचं सगळं वर्णन केलं आहे. आणि तो धनुर्धारी आणि त्याचं लक्ष कोणते? ओंकार ना. ओंकाराच्या द्वारा तो आपल्या लक्ष्याचा वेध करतो असं वर्णन केलेलं आहे. इथं अर्जुनाला हे अर्जुन धनुर्धारी पार्थ कौंतेय ही जी विशेषणं आहेत आपलं संबोधनं आहेत ही सगळी संबोधनं फारच अर्थपूर्ण आहे. आपल्याला कोणत्या प्रसंगाला कोणता अर्थ घ्यावा याचं हे लक्षात येत नाही. बाकी सगळी ज्ञानोबरायांनी त्या वेळेला दिलेली जी विशेषणं आहेत आणि काही विशेषणं वारंवार दिलेली त्या अधिक अर्थाचं द्योतन करणारी त्या आशयाचं द्योतन करणारी आहेत. तर इथं सांगतात की मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. आता आपण निष्काम कर्माचं वर्णन करत होतो. आता एकदम ज्ञानयोगावर उडी मारली आहे की नाही? एकदम ज्ञान. कारण काय? निष्काम कर्माचं पर्यवसान कुठं व्हायला पाहिजे? नैष्कर्म्य दशेत. आणि नैष्कर्म्य दशा प्राप्त होण्याचं साधन कोण आहे? ज्ञान. आणि म्हणून ह्या ज्ञानाचा महिमा भगवानच स्वतः मुखाने या ठिकाणी सांगतात. ते पावती पद अच्युत बुद्धियोगयुक्त म्हणजे ज्ञानयोगाने संपन्न झालेले हे महात्मे हे धनुर्धरा अर्जुना त्या पदाला ते प्राप्त होतात. आणि हे त्या महात्म्यांचं वर्णन ऐकायचं. परंतु त्यांनी सांगितलं महात्म्याचं वर्णन कशासाठी ऐकायचं? तर जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली. काय? जे मुक्ता ते निर्धारिता. ह्या महापुरुषांचं आता इथून पुढचे जे श्लोक येतील 54-55 क्रमांकापासून तर हे सगळे श्लोक जे आहेत ते कशाचं वर्णन करतील? त्या महापुरुषाच्या बोधाचं किंवा बोधाच्या फलाचं किंवा त्याला प्राप्त झालेली अत्युच्च कोटीची जी स्थिती त्या स्थितीचं वर्णन करणारे हे श्लोक आहेत. कशासाठी? तर देखे मुक्ता ते निर्धारिता. ह्या मुक्त जीवनमुक्त पुरुषाचं निर्धारण म्हणजे तो कसा गेला कुठं गेला याचं वर्णन का करायचं? तर त्याच्या जीवनाचं निर्धारण त्याचा असणारा निश्चय याचा समजून घेत आपल्याला काय होतं? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीचं मुक्तता. आपली स्वतःची जी मुक्त स्थिती आहे नित्यमुक्तता ही आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून या ठिकाणी याचं चिंतन करायचं. कसं? जशी आपलीच वस्तू आहे पण दिव्याचं साह्य घेतल्यावर कळते ना. जैशी दीपे दिशे पाहता आपुली वस्तू ना. का वस्तू आपुली? दीपे दिशे पाहता
आपुली वस्तू, आपलीच वस्तू, तसं आपलाच आत्मा, पण आपल्याला त्याचा निश्चय होण्यासाठी महापुरुषांच्या निश्चयाचं काय करायचं, चिंतन करायचं त्या न्यायाने. आता अर्जुनाला भगवान काय म्हणतात, अर्जुना तू काय घाबरू नको, हां तुला ही स्थिती जी आहे ना, ही काही दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं वर्णन सांगितलं आणि परोक्ष रूपाने चाललंय असं समजू नको. हे जर तुला हिशेब कळले तर तुझंसुद्धा अशी स्थिती होईल का तू ह्या मोहरूपी, ह्या विपर्य भावनारूपी ह्या चिखलातून तू संपूर्ण बाजूला जाशील आणि त्यावेळेला तुला जगामध्ये आतापर्यंत जे ऐकलं किंवा जे तुला ऐकायचं आहे या सर्वांच्याच विषयी वैराग्य निर्माण होऊन तू त्या ठिकाणी आपल्या ह्या स्वरूप स्थितीला प्राप्त होशील, असं अर्जुनाला ह्या तत्त्वज्ञानाचा गरिमा भगवान सांगतात. आणि हे तत्त्वज्ञान जेव्हा तू अनुभवाला तुला येईल त्यावेळेला तुलासुद्धा ह्या महापुरुषांची जी स्थिती आहे ती प्राप्त होईल, असं या 52व्या श्लोकात सांगतात. यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.